कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झोपली नाहीस अनन्या? आई, बाहेर मला एक विचित्र गोष्ट जाणवली। काही पाहिलंस का बाहेर? हो, खरं तर मी तुला हे आधीच सांगणार होते, कारण हे दुसऱ्यांदा घडतंय माझ्यासोबत। नेमकं कशाबद्दल बोलतेस तू? मी अंगणात होते आणि मला कोणीतरी आउट हाऊस मध्ये जाताना दिसलं, म्हणून मी त्याच्या पाठी गेले तर तिथे कोणीच नव्हतं। मी खूप घाबरले आणि पळून आले इथे। मध्यरात्री आउट हाऊस मध्ये कोण जाणार आहे अनन्या? माहित नाही, पण मी हे दुसऱ्यांदा बघते। नीट असं नाही, पण केस मोकळे सोडलेली एक बाई पाठमोरी मला तिथे जाताना दिसली। हो, आई, तुझे केस माझ्या खोलीत चल, तिकडे बोलूया। चल। इथून कशी बाहेर पडू मी? मला लवकरात लवकर मीराला भेटावं लागेल। ती माया वेदाचं असणं माझ्या वेदासाठी धोक्याचं आहे। नाही 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 नाही, मला काही करून इथून निघावं लागेल। पण कशी जाऊ मी? हे अग्निपंथातून कशी सोडवू स्वतःला? आई, आई, आता तूच काहीतरी कर। आई, आई, मीरा, आई, दार उघड ना ग। आई, ऐक ना ग माझं। आई, दार उघड ना। कुठेस तू ताई? केव्हा येणार आहेस? माझंच चुकलं, तुला एकटीला जाऊ द्यायला नको होतं। बोला। काय मीरा लागली का हाताला? अहो, आम्ही रेडीच होतो। त्या मीराला आम्ही जंगलात एकटीला गाठलं आणि धरलं सुद्धा। आता थेट आश्रमात। वा वा, म्हणजे एका तरी कामात यश मिळालं आपल्याला। आता रंगराज बाबा खुश झाले असतील ना आपल्यावर? हो, ते काय विचारूच नका।
मीरा आमच्या ताब्यात आहे हे जसं बाबांना कळलं ते जाम खुश झाले. आता मला सांगा माझे 10 लाख कधी देताय? नाहीतर मला सांगा ना, मीच येते घ्यायला. हो हो हो. अहो तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, एवढी घाई कशाला करताय? अहो मी माझं काम पूर्ण केलं म्हटल्यावर मला माझ्या कामाचा मोबदला नको का? हो काम अजून पूर्ण झालेलं नाहीये, थांबा जरा. अहो, असं कसं म्हणता तुम्ही? काम पूर्ण नाही झालं? बघा त्याचं कसं आहे ना, जोवर रंगराज बाबा आजची रात्र त्या मीरा सोबत सुखात घालवत नाही ना, तोवर हे काम पूर्ण होत नसतं. हो का? म्हणून थांबा जरा, तुमचे पैसे मिळतील तुम्हाला. अच्छा अच्छा, बरं बरं, होऊ दे रंगराज बाबांच्या मनासारखं होऊ दे. हा काय म्हणते, अहो त्या मीराचं काय करायचं ते करा. तिला मारा जाळा गाडा काय हवं ते करा. हो मला काही घेणं देणं नाहीये तिच्याशी. हा पण उद्या सकाळी मला माझे 10 लाख रुपये द्या म्हणजे झालं. 100% काळजी करायचं काही कारण नाही. मीरा, याचा अर्थ मीरा संकटात आहे. तुझ्या केसांचा आणि विचारांचा गुंता वाढलाय, तो सोडवायला हवा. आता मला नीट सांग नेमकं काय झालं. मी झोपाळ्यावर बसले होते, माझं लक्ष गेलं तर एक बाई केस मोकळे सोडून आउट हाऊसच्या दिशेने गेली. मी तिच्या पाठीमागे गेले तर ती तिथे नव्हती. बरं, तू झोपाळ्यावर बसली होतीस, मग? हो, मी झोपाळ्यावर बसले होते, माझं लक्ष गेलं तर एक बाई केस मोकळे सोडून आउट हाऊसच्या दिशेने गेली आणि 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 तू झोपाळ्यावर बसली होतीस? मी झोपाळ्यावर बसले होते, माझं लक्ष गेलं तर एक बाई केस मोकळे सोडून की काय एक बाई. तू झोपाळ्यावर बसली होतीस? मी झोपाळ्यावर बसले होते, माझं लक्ष गेलं तर एक 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 तू झोपाळ्यावर बसली होतीस? हो, मी झोपाळ्यावर बसले होते आणि तू मला इथे घेऊन आलीस आणि माझे केस विंचरतेस. बघ, सुटला की नाही कोणता? आता शांत झोप लागेल तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.